मालती हे घे. माझे हात तेलकटे ठेवायचे. हिचा भाऊ आजारी आहे म्हणून काय सगळी कामं सासूनीच करायची? तिकडे डायनिंग टेबलवर इतका पसारा दिसतोय तरी निघालाय मॅडम पुढे. काहीच कसं वाटत नाही का तुला? नाही तू एक जेवली नाहीस ठीक आहे, पण म्हणून घरच्यांची भांडी पण नाही आवरणार तू? इतका कसला टाठा आहे हो? आम्ही नाही वागलो कधी असं. काय सासूनीच करायचं का सगळं? मालती बस झालं ना आता. आणि एखाद दिवस तू भांडी आवरलीस म्हणून काही बिघडणार नाहीये. आणि तुला नसेल आवरायचं ना तर राहू दे तशीच, मी आवरेन नंतर. हा मजा आवरा. निवेदिता तू जेवली नाहीस? पण का? भूक नव्हती काका. बरं असीम झोपला का? धन्या दिसलाय का कुठे? नाही ग. गॅरेज मध्ये झोपलाय तो. ही चिडली ना त्याच्यावर. नाही पण यशचं जरा चुकलंच आहे बरं का. कशाला एवढा उपद्व्याप करायचा? आता हिचा भाऊ बिचारा आजारी पडला म्हणून ठीक आहे. गचकला बिचकला असता तर सगळा खर्च वाया गेला असता. मालती अहो म्हणजे किती आजारी पडला असं म्हणते मी. नाही पण आपल्या यशला ना जबाबदारीची जाणीव जरा कमीच आहे बरं का. अगो बाई ही माझ्याकडे का बघते मारक्या म्हशीसारखी? यश चुकलंय मी नाही. आवरा डायनिंग टेबलवरचा पसारा आवरा. निवेदिता यश सुद्धा जेवला नाही? जा खाली जा आणि त्याला बोलव ना. मला सांग तुम्हा दोघांमध्ये नक्की काय झालंय? आओ तुम्हाला काय करायचंय त्यांचं नवरा बायको मध्ये काय झालं ते? या इकडे पडा. गुरुजी तुम्ही ठीक आहात ना? काय नाही झालंय मला. हे काय मी उभं राहू शकतो? आता इकडे. सत्या अहो गुंडे आहे मी. कशाला प्यायची एवढी गुरुजी? आता त्रास होईल ना? सत्या मला असं गडगडतंय रे. हे असं गोल गोल फिरल्यासारखं वाटतंय थोडस. एवढी प्यायल्यावर होणारच नाही. तुम्ही पहिल्यांदा प्यायलात. गुरुजी 10 वेळा बोललो तुम्हाला नका पिऊ. आता झाला त्रास. सत्या गुंड्या ते बॉटल घेऊन जा. बॉटल लपवा आधी. आणि निवीला यातलं काही कळू देऊ नका. नाही कळणार नाही कळणार. लपवा लपवा. बॉटलच्या तर ना धन्या सत्या अश्विनी उभी आहे समोर. सत्या गुंड्या आहे. हळू. अरे धन्या तू दारू प्यायलायस? अश्विनी बहिणी तू निवीला यातलं प्लीज काही सांगू नको. मी पाया पडतो निवीला प्लीज प्लीज. धन्या ऐक. धन्या मी कुणाला काही सांगत नाहीये. निवीला तर अजिबातच नाही. तर मला कळतंय ना तुझ्याशी कसं वागतीये ती. तोंडावरती दरवाजा आपटला रे तुझ्या. मग तू तरी काय करणार? जाऊ दे ते सगळं जाऊ दे. तू घरी चल. तुला जेवायला हवा आता. चल जेवायला चल. नाही मला नाही यायचंय. अरे असं काय करतोस? चल. नाही नको नको. बर. केक मध्ये नशा टाकायचा माझा प्लॅन फसला. पण धन्या आता तू आपणच दारू प्यायलायस. सॉरी धन्या पण ही संधी मी सोडू नाही शकत. आजचा दिवस निवीला जन्मभर लक्षात राहायला पाहिजे.
धन्या, अरे सांभाळ स्वतःला. मला कळतंय, म्हणजे तुझी सगळी परिस्थिती मला कळते, तुला किती त्रास होतोय ते. ए बघ, निवीचं चुकलंच आहे. आपण मी तिला समजावत होते तर म्हणे त्याची लायकी आहे का म्हणून, त्याला जबाबदाऱ्या कळत नाही. पण मी समजावायला अजून गेले तर म्हणे शिक्षण कमी आहे ना, म्हणून म्हणून लायकी नाही त्याची. ह्याला काय अर्थ आहे? धन्या, अरे तुमचं लग्न झाल्यापासून तुमचा असा संसार कुठे आहे? सतत तो असीम असीम असीम. आज या सगळ्या प्रकरणामध्ये तुझी धावपळ होती हे तिला दिसत नाहीये. एक एवढीशी चूक तुझी, त्याच एवढं मोठं करून ठेवलंय तिने. ह्याला काय अर्थ आहे? तुझा जीव तुटतो तिच्यासाठी दिसत नाही का तिला? आमचं सगळ्यांचं सोडून दे रे, तुझ्याशी असं वागते मला तर बघवतच नाही. आणि असं तुमच्यात बोलणं ठीक आहे, पण आमच्या समोर तुझं शिक्षण काढणं, लायकी काढणं मला बिलकुलच पटत नाही. खरंच मला खूप त्रास झाला या गोष्टीचा, म्हणून मी खाली आले तुला बघायला. आणि तू नाही, पण ठीक आहे, मला तुझी अवस्था कळतीये. मला असं वाटतं तू वर चल, तू जेवून घे म्हणजे शांत होशील जरा. मला नाही यायचंय. बरं ठीक आहे, तू खरंच शांत हो आणि मग वर ये, ठीक आहे? हळू. झोपला नाहीयेस तू अजून? झोपतोच आहे. ताई, तू जेवलीस? हो. आणि जीजू जेवला का? ताई सांग ना, जीजू जेवला का? ताई, जीजू कुठं गेलाय आणि तू त्याच्यावर का रागवलीस? तुला बरं नाहीये ना असीम? हॉस्पिटलमधून येताना डॉक्टर काय म्हणाले होते आठवत आहे ना? तुला जास्तीत जास्त आराम करायचा आहे. हे सगळे विचार का करतोयस तू? झोप आता, चल. गुड बॉय सारखा झोपून जा पटकन. डोळे मीट असीम. आई, काय झालं? बाबा, आई, अगो बाई, काय झालं? असीम, झोपून राहा शांत, मी आले जरा. आई, अश्विनी, काय झालं? का गळा काढतेस एवढ्या रात्रीचा? आई तुम्ही शांतपणे झोपू कशा शकता? तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी नाहीये का? म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाहीये? अश्विनी, अगं काय झालंय ते पटकन सांगशील का आम्हाला? अश्विनी, आता जीव घाबरा घुबरा व्हायला लागलाय हा माझा. हो आई, मला सुद्धा धक्काच बसला. म्हणजे यापूर्वी असं कधी घडलं नाहीये ना. म्हणजे मला मान्य आहे, धन्या चिडला की खाली जाऊन झोपतो गॅरेज मध्ये. हा मग? अहो पण बाबा, आज जे काही केलंय त्याने, ते काय केलंय त्यांनी? पण काय झालंय? वा, सगळं तू करून सवरून सासूतपणे विचारायचं काय झालं म्हणून. मी सांगते आई, धन्या आज दारू प्यायला. काय? शक्यच नाही. यश दारू पिणं शक्यच नाही अश्विनी. अहो असं काय करताय अभय? मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले खाली जाऊन आता. काय? यश दारू प्यायला? अगं बाई, सून काय काय होणार आहे त्याच्या आयुष्यात? कोण जाणे? मालती, शांत हो आधी, शांत हो. हिच्यामुळे घडलंय हे सगळं. याआधी आपला यश कधी दारू प्यायला होता? हिच्यामुळे दारू प्यायला यश. नाहीतर काय. नाही, असं कोण वागतं आपल्या नवऱ्याशी? अहो आई, धन्याची खाली काय अवस्था झाली बिचाऱ्याची काय सांगू.
अश्विनी तू उगाच विषय वाढवू नकोस. अहो तुम्ही अश्विनीला काय बोलताय? बोलायचंच असेल ना तर या तुमच्या लाडक्या सुनेला बोला. तुमच्या लेकाचं नुकसान होतंय तिच्यामुळे, हे दिसत नाहीये का तुम्हाला? आजपर्यंत हिने आणि हिच्या भावाने जीव नकोसा केला आपल्याला, पण फक्त यश साठी सहन करत होते मी. पण आता त्याच्याच अंगाशी यायला लागलंय. आई काय करेल माझा पोरगा? ए आई ए तू शांत हो, शांत हो आई. अभय, त्या असीमच्या प्रेमापोटी ना हिला स्वतःचा नवरा पण दिसत नाहीये. मी मान्य धन्याची चूक झाली की असीमला पावसामध्ये भिजवलं, पण एवढी चिडली की याला खोलीतनं बाहेर हाकलून दिलं. असं कोण वागतं? नाही, स्वतःच्या नवऱ्याला बेडरूम मध्ये पण येऊ द्यायचं नाही, याला काय अर्थ आहे? काय अवस्था झाली असेल माझ्या पोराची कुणास ठाऊक. अरे त्याला वाटलं 4 लहान पोरं पावसात भिजतायत तर असीमलाही भिजावं असं वाटतंय तर भिजू दे. काय चुकलं त्याचं? आणि त्यानंतर ही सगळी हॉस्पिटलची धावपळ शेवटी माझ्या लेकानेच केली की नाही? आई नाही, शेवटी आईचा जीव तुटतो म्हणतात ना, ते बरोबर आहे. हिला काय पडलीये का बघा त्याची. तर जर माझ्या लेकाला तिथे दारू पिऊन पडलेल्या लोकांनी पाहिला आणि त्याला काही बाई बोलायला लागले ना तर गाठ माझ्याशी आहे. अजून किती नुकसान करणार आहेस बाई त्याचं? सासूबाई, पण मी त्याला गॅरेज मध्ये झोपायला नाही सांगितलंय आणि दारू प्यायलाही मी नव्हती सांगितली त्याला. अगं पण त्याला खोलीत सुद्धा घेतलं नाहीस ना तू, मग काय करणार होता तो? अरे ती यश लहान आहे का आपला? चांगलं वाईट यातला फरक कळतो त्याला. आणि मला सांग, भांडणं कुठल्या नवरा बायको मध्ये होत नाही म्हणून काय दारू प्यायची? हे बघ, यात निवेदिताची काहीही चूक नाही. जर काही चूक असेल ना तर ती आपल्या यशची आहे. बोला बोला, तुम्ही ना आपल्या लेकाची चूक काढा, पण हिला काही बोलू नका कधी, कारण तुमच्या दृष्टीने ना हिची कधी चूक नसतेच. तुमच्याशी बोलणं ना म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. मला ती उगाच चिडचिड नको करूस तू. तुम्ही पण सगळे जा आणि झोपा आता. अहो बाबा, पण अश्विनी, त्याचा राग शांत झाला ना की येईल तो वर. जा, तुम्ही सगळेजण जाऊन झोपा. दादा, काय रे, कुठे गेला होता तुम्ही? इकडेच होतो, मागे काम करत होतो. हा दादा, तुला काही खायला आणू का? नकोय मला. गुरुजी थोडं खाऊन घ्या ना, बरं वाटेल तुम्हाला. नकोय. थोडं खा ना, थोडं घेऊन येतो खायला तुला. अरे नकोय मला, एकदा सांगितलं ना, नकोय मला. सत्या, मला खूपच चढलीये का रे? नेहमी समोर दिसतीये मला. गुरुजी वहिनी खरंच आली. हा? वहिनी आली. स्वतःला काय समजतोस रे? हा असा आहेस तू? लाज नाही वाटत धन्या? आजपर्यंत दारूच्या थेंबालाही शिवला नाहीयेस तू. आज एक चूक केलीस त्यामुळे मी तुला ओरडले म्हणून काय तू दारू प्यायलास?
का का फक्त हा एकच मार्ग होता का तुझ्याकडे? काय झालंय काय धन्या तुला? मुळात तुला दारू आणून कोणी दिली? नाही आम्ही नव्हती ती. आम्ही थांबवलं त्याला. हा ते बाहेरनं बेवडे आले होते त्यांच्या बाटल्यात. आणि तुम्ही त्याला पिऊ दिलीत? हा आम्ही थांबवलं त्याला बहिणी. वाजलेत किती? हा तुम्हाला घरी जायचंय का हे इथे थांबून असे धंदे करत असता तुम्ही? अरे आता तुम्ही, अरे मी ऐक. धन्या काय करतोयस? हे बघ धन्या, मी तुला घरी घेऊन जायला आले नाहीये. मी तुला जाब विचारायला आले इथे. तू असा वागूच कसा शकतोस? एक चूक केलीस म्हणून काय त्याहून मोठी चूक करशील आता? नाही म्हणजे आधी अशा चुका करायच्या, मग दारू पिऊन अशी नाटकं करायची, मग लोक तो तमाशा बघणार आणि बायकोलाच बोलणार. काय सिद्ध काय करायचंय तुला? सिद्ध मी काय सिद्ध करणार देवी? अगं मला तर हेही माहित नाही की माझं काय चुकलंय. माहित नाहीये तुला? मी सांगते, तू असीमला पावसात भिजायला घेऊन गेलास म्हणून तो आजारी पडला हे तुला माहित नाहीये? नेहमी पावसात भिजल्यामुळे एवढं कसं होईल? आता किती मुलं पावसात भिजतात. असीम इतर मुलांसारखं नाहीये धन्या, हे तुला केव्हा कळणार आहे? पावसात भिजल्यामुळे त्याला एवढा आजारपण आलाय आणि तू हे तू मान्य तर करत नाहीयेस. उलट इथे बसून दारू पिऊन हे सगळे तमाशे करतोयस तू. धन्या, आज तू मला खूप जास्त हर्ट केलंय. नेहमी हे बघ, असीमची काळजी मला पण आहे, पण मला वाटलं नव्हतं असीमला त्रास होईल. लहान निरागस मुलगा जेव्हा पावसात खेळतो तेव्हा त्याला किती आनंद होईल. बस एवढाच विचार केला होता मी. आणि नेहमी असीम किती खुश होता. मी माझं बालपण त्याच्यात बघत होतो. खुश होता एकदम. मी मुद्दामून काही नाही केलं, मी फक्त त्याच्या आनंदासाठी त्याला पावसात खेळू दिलं. पण त्या निरागस मुलाला दम्याचा त्रास आहे हे सोयीस्कर विसरलास ना? पण आणि त्यावरून तू हे माझ्यापासून पण लपवलंस धन्या. मी हॉस्पिटलमध्ये असताना सतत हाच विचार करत होते की माझ्याकडून त्याचं पथ्य पाळण्यात काही चूक झालीये का, मी काही चुकीचं केलंय का. सतत मी स्वतःला दोषी समजत होते. एवढी मोठी गोष्ट तुला मला सांगावीशी नाही वाटली धन्या. माझा तुझ्यावर किती विश्वास होता रे. मला खात्री होती की तू माझ्या इतकीच असीमची काळजी घेशील, तू त्याला काही होऊ देणार नाहीस याची खात्री होती मला धन्या. पण तू काय केलंस रे? मी खरंच मुद्दामून नाही केलं. मला खरंच वाटलं नव्हतं की असीमला एवढा त्रास होईल. त्याची हेल्थ कंडिशन माहित असून सुद्धा तुला हे असंच वाटलं? तुला अक्कल नाहीये का रे? तू माझी अक्कल का काढलीस देवी? तुला काय म्हणायचंय? मला अक्कल नाहीये. मला बरोबर तुझं. नाही, मला अक्कलच नाहीये. नाही, मी कमी शिकलोय ना, मला अक्कल नाहीच आहे. अक्कलच नाहीये मला. तू ओरडतोयस? मी ओरडत नाहीये. तू ओरडतीयस. मी ओरडत नाहीये. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. आणि घरी तू असा येणार आहेस घरी? विचार केलायस या गोष्टीचा? मी नाहीच येणार आहे. मी इथं झोपेन. मी इथं झोपेन. मी तुझा काय हवं ते कर तू, पण असीमच्या जवळ यायचं नाहीस तू.
माझ्याशी बोलायचं नाहीस एवढं लक्षात ठेव फक्त.